नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साथ ही साथ बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल। बघा मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिका सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्याबरोबर करंट अफेअर्स पण घेत आहोत आणि त्याच्याच बरोबर आपण काय करत आहोत, भरतीची पण अपडेट देत आहोत। तर ही बघा कुठली 3 भरतींची मी अपडेट देणार आहे। आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तुम्हाला कुठल्या भरतीत तुम्ही पात्र होत आहेत त्याचं फॉर्म भरून टाका लगेचच। कुठलीही नोकरी असू द्या, प्रथम तुम्ही जॉईन करा, महत्त्वाचं आहे जॉईन करणं किंवा लागणं हे महत्त्वाचं आहे। तर बघा मित्रांनो, विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। या लिंक मी देणार आहे मित्रांनो। याच्या पहिले मी एका व्हिडिओला सांगितलं होतं, पण त्यात मी लिंक टाकू शकलो नाही। तर बघा, इथून पुढे मी लिंक टाकत जाईल त्याच्या कुठल्या भरती कशी आहे ती। तर बघा मित्रांनो, इथं काय आहे, सरळ सेवेची भरती आहे त्या सर्व। तर बघा, पोस्ट ऑफिसची भरती आहे ही। ह्याच्यात काय आहे बघा, 10/2/2025ला ही सुरू झालेली आहे। 3/3 म्हणजे आणखी 5-7 दिवस आहेत तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी। आणि त्याच्यातली पदं बघा कुठली आहेत। पहिल्या क्रमांकाचं पद आहे मित्रांनो, शाखा पोस्ट मास्टर BPM शाखा पोस्ट मास्टर जॉब। हा त्याचं प्रोफाईल दिलेलं आहे, ते काय महत्त्वाचं नाही, म्हणजे चांगलं आहे ते जॉब प्रोफाईल। आणि बघा त्याच्याबरोबरच दुसरे पद आहे कुठलं, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर ABPM, आणि त्यांचं पण काम बघा इथं दिलेलं आहे। त्याच्यापेक्षा मित्रांनो, तुम्ही नोकरीला लागा पहिल्यांदा। बघा इथं 3 नंबरचं काय आहे, डाक सेवक, म्हणजेच डाक आपल्यात पोस्टमन येतो त्याचं काम आहे ते। आणि त्यांचं काय स्टॅम्प देणं वगैरे ह्या सर्व गोष्टी। आणि ह्याचं दुसऱ्या नंबरचं पदाचं सहाय्यक शाखा पोस्ट मास्टरचं त्यांचं काय आहे जॉब प्रोफाईल, तर स्टॅम्प स्टेशनरीची विक्री वगैरे ह्या सर्व गोष्टी त्यांनी करायच्या आहेत। आणि ह्यांनी काय करायचं आहे, तर प्रथम म्हणजे पद आहे शाखा पोस्ट मास्टर, यांनी काय करायचं आहे, तर मास्टरच्या जॉब प्रोफाईलचं काय आहे, तर विभागाद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या उत्पन्नाच्या म्हणजेच या गोष्टीचं म्हणजे सर्व कामकाज त्यांच्या हाती असतं मित्रांनो। तर त्यांनी ते पाहायचं आहे। आणि ही कामं चांगली आहेत मित्रांनो, कामापेक्षा तुम्ही जॉब महत्त्वाचा आहे। बघा इथं काय आहे, डाक सेवकाचं म्हणजे सर्व काम दिलेलं आहे। तर पुढं बघा, मानधन हे महत्त्वाचं असतं मित्रांनो। आपण नोकरी करत असताना आपल्याला पगार महत्त्वाचा आहे। तर बघा पगार मानधन किती आहे, तर ह्यांचा पगार 3 वर्षांनी प्रत्येक वर्षी 3%नी वाढ होणार आहे तुमच्या पगारात, जर तुम्ही नोकरी करत असाल तर। आणि बघा वेतन श्रेणी काय आहे, BPMची 12,000 ते 29,380 एवढी त्यांची पगार आहे। म्हणजे कमीत कमी तुम्हाला पगार 24-25 हजार रुपये पगार इथं भेटेल कुणाला, BPM म्हणजेच फर्स्ट नंबरचं जे पद आहे त्याला। आणि ABPM आणि डाक सेवक त्यांना पगार सेम असते मित्रांनो, 10,000 ते 24,470, म्हणजेच तुम्हाला इथं 20-22 हजार पगार कमीत कमी भेटून जाईल। तरी 20,000 तरी पगार भेटून जाईल। बघा मित्रांनो, ह्याच्यात वय वर्ष काय आहे बघा, 18 ते 40 वर्ष तुमचं वय असायला हवं। आणि ह्यात अर्जदारानं काय बघा, इथं अजून त्याच्यात सूट दिलेली आहे प्रत्येकाला। 3 वर्ष OBCला, ST-SCला 5 वर्ष, आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना किती आहे बघा, इथं भरपूर सूट आहे मित्रांनो। आणि शैक्षणिक पात्रता बघा काय आहे, तर तुम्ही इयत्ता 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे की बघा किती मित्रांनो, तर इथं 10वी उत्तीर्ण असायला हवं हे याच्यात सांगितलं आहे। आणि गणित इंग्रजी विषय तर सर्वांनाच असणार आहेत, ते पण उत्तीर्ण असायला हवेत असं सांगितलेलं आहे। आणि स्थानिक भाषेचं ज्ञान तुम्हाला असायला हवं हे पण सांगितलेलं आहे। बघा इथं काय, स्थानिक भाषेचं तुम्हाला तपशीलवार परिशिष्ट म्हणजे त्याची नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे। आणि इतर संगणक वगैरे येत असेल तर ते चांगलंच आहे। सायकल तुम्हाला चालवता आली पाहिजे हे पण सांगितलेलं आहे। बघा नेक्स्ट भरती आहे मित्रांनो, 2 नंबरची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातली। त्यात काय विषय आहे मित्रांनो, तर त्यात 5 मार्च 2025 म्हणजे ह्याला 1 महिना आहे आणखी। तर फॉर्म भरण्यासाठी 5 मार्चला सुरू झालेली आहे ती 3 एप्रिलपर्यंत, म्हणजेच आणखी ह्याची पण 5-7 दिवसच राहिलेले आहे मित्रांनो। बघा ह्यात जागा भरपूर आहेत, 1161 जागा आहेत बघा, कॉन्स्टेबल कुकच्या, आणि टेलरच्या, कॉबलरच्या, बार्बरच्या, वॉशरमॅनच्या, स्वीपरच्या, पेंटरच्या, कारपेंटरच्या, इलेक्ट्रिशियनच्या, माळीच्या, सगळ्यात भारी ट्रेड आहे मित्रांनो माळी, वेल्डर,
बघा कुठलं ट्रेड ह्यातलं भारी ते सांगतो तुम्हाला. एक आहे कार्पेंटर, माळी. कार्पेंटर म्हणजे सुतार, तुम्हाला माहितीच असेल. आणि त्याच्यानंतर वेल्डर, हे सगळ्यात भारी आहेत मित्रांनो. काय तर ट्रेड. आणि कॉन्स्टेबल, चार्ज मेकॅनिक आणि मोटार पंप अटेंडंट, हे पण चांगलं आहे मित्रांनो. तर ह्याच्यात काय आहे, 10वी पास असायला हवं आणि संबंधित विषयातला तुम्हाला ITI असायला हवा. आणि वयोमर्यादा ह्याच्यात कमी आहे बघा मित्रांनो, 18 ते 23. ST SCला 5 वर्ष सूट, OBCला 3 वर्ष सूट, जनरल OBCला 100 रुपये फी, SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅनला फी नाही. आणि इथं पगार तब्बल तुम्हाला कमीत कमी स्टार्टिंगला ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पगार भेटून जाईल मित्रांनो 30-32 हजार. आणि ट्रेनिंग संपल्यानंतर लगेचच जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 40 ते 45 हजार पगार भेटून जाईल. हा पगार भरपूर आहे मित्रांनो. आणि उंची बघा, उंची कशी आहे बघा, SC आणि OBC जनरल ह्याच्यात उंची 165 ते 165 सेंटीमीटर असायला हवं आहे. आणि महिलांची किती आहे, 155 सेंटीमीटर असायला हवी. छाती बघा, महिलांना काय नसतं, पुरुषांचीच आहे इथं. तर 78 आणि तिथून फुगवून 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. ST प्रवर्गासाठी काय आहे बघा, तर उंची 162 सेंटीमीटर आहे, म्हणजे कमी आहे. 76 आणि 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. आणि इथं 5 मार्चला सुरू झालेले आहे, 3 एप्रिल लास्ट डेट आहे. तर हा फॉर्म नक्की भरायला हवा असं मला वाटतं, कारण का ही भरती 1 नंबर भरती आहे आणि ही नोकरी एकदम सुखी नोकरी आहे. आणि ह्याच्यानंतर पगार पण भरपूर आहे बघा. पुढची भरती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत. तर 14 पदांसाठी भरती आहे बघा. ह्याच्यात कुठली पदे आहेत, वरिष्ठ लिपिकची 3 पदे आहेत, ऑपरेटरची 2 पदे आहेत, शिपाईची 7 पदे आहेत, इलेक्ट्रिशियनची 1 पद आहे. तर ह्याचं मित्रांनो ड्रायव्हर 1 पद आहे. एकूण पदसंख्या 14 आहे. नोकरीचं ठिकाण छत्रपती संभाजीनगर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र. बघा हे किती आहे, तर 27 फेब्रुवारी. ह्याच्यासाठी 2-3 दिवसच बाकी आहेत मित्रांनो. ह्याची पण वेबसाईट दिलेली आहे, ही पण वेबसाईट तुम्हाला देऊन जाईल. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका.